घेऊयात बातम्यांचा नॉनस्टॉप आढावा। पुढच्या 36 तासात मान्सून केरळात दाखल होणार आहे। रात्री केरळच्या त्रिवेंद्रममध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात। पुढच्या 4 दिवसात केरळमधला पाऊस महाराष्ट्राची वेस ओलांडून तुम्हा आम्हाला सुखावण्याची शक्यता आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून ऊन आणि सावलीचा सुरू असलेला लपंडाव लवकरच संपण्याची चिन्हे आहेत। यंदा सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। त्यातही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यात अतिरिक्त पाऊस पडेल असं भाकीतही वर्तवण्यात आलंय। 3 वर्षाच्या सलगच्या दुष्काळानंतर येणाऱ्या पावसाची शेतकरी देखील आतुरतेने वाट पाहत आहेत। ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिला। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला हा एक मोठा धक्का मानला जातोय। येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत। त्याआधी गुरुदास कामत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं राजकारणातून संन्यास घेतल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते। गुरुदास कामत यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राहुल गांधींना पत्र लिहिले। त्यामध्ये ते म्हणतात की गेल्या 44 वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये काम करतोय। इतरांना संधी मिळावी म्हणून मी विश्रांती घ्यायचा निर्णय घेतोय। 10 दिवसांपूर्वी सोनिया गांधींना भेटून मी निवृत्तीचा विचार बोलून दाखवला। त्यानंतर पत्र पाठवूनही सोनिया आणि राहुल गांधींनी निवृत्तीबद्दल माहिती दिली, मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही। अखेर मी अधिकृतरित्या त्यांना कळवून काँग्रेस आणि राजकारणातून संन्यास घेतोय। गुरुदास कामत। एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर आता भाजपमधली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। एकनाथ खडसेंना मंत्रिपद परत द्या नाहीतर आत्महत्या करू असा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला। मुंबई भाजपच्या कार्यालयासमोर काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि जोरदार घोषणाबाजी केली। एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत, त्यामुळेच त्यांच्यावर आरोप झालेत असा दावाही यावेळी कार्यकर्त्यांनी केला। तसंच गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर खडसे आणि पंकजा मुंडेंची कोंडी सुरू केल्याचा आरोप देखील या कार्यकर्त्यांचा आहे। त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। हम तुम्हारे साथ हैं। राज करेगा कांग्रेस, राज करेगा कांग्रेस, राज करेगा कांग्रेस। राठौर भाऊ आगे बढ़ो, आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। समानी बाई हाय हाय, समानी बाई, समानी बाई हाय हाय, समानी बाई। दरम्यान दबावतंत्राच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर खडसेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं। तसंच कुठल्याही नगरसेवकांना राजीनामा देऊ नये असंही खडसेंनी सांगितलं। सरकार योग्य ती चौकशी करेल आणि त्यानंतर सत्य जनतेसमोर येईल असंही सांगायला खडसे विसरले नाहीत। खासदार रामदास आठवले यांनी एकनाथ खडसे यांची बाजू घेताना आरटीआय कार्यकर्ते भ्रष्ट असल्याचा आरोप केला। खडसे यांची बाजू घेत उद्योगधंद्यासाठी जमीन घेतली म्हणून काय बिघडला असा सवालही त्यांनी उपस्थित केला। शिवाय जयंती उत्सव साजरे करण्यासाठी जर कार्यकर्ते अधिकाऱ्याकडे पैसे मागत असतील तर धमकावण्याची वाट बघण्यापूर्वी ते त्यांनी द्यावेत असंही सांगून अशा घटनेंवर देखील पांघरून घालण्याचा प्रयत्न केला। मात्र आपलं चुकीचं वक्तव्य लक्षात येताच त्यांनी असे धमकावून कोणी पैसे घेऊ नये, पोलीस लक्ष ठेवून असतात हे सांगायला देखील ते विसरले नाहीत। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शहरातील नगरसेवक आणि पदाधिकारी यांची निवडणूक पूर्व बैठक घेतली। यामध्ये राज्य सरकारने घेतलेल्या प्रभाग पद्धतीवर टीका केली आहे। यावेळी अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली। 1.5 वर्षात सरकारने केलेले घोटाळे उघड झालेत। त्या संदर्भात आपण राज्यपालांना भेटलो असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला। येत्या 10 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। 12 आणि 13 जूनला अलाहाबादमध्ये भाजपची राष्ट्रीय स्तरावरील बैठक आहे, तर 18 आणि 19 जूनला पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक होती आहे। या बैठकीदरम्यान हा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे।
ठाणे विधान परिषदेच्या जागेवर अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या रवींद्र फाटकांनी विजय मिळवला। काल पार पडलेल्या मतमोजणीत सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये रवींद्र फाटकांनी आघाडी घेतली होती, पण अपक्षातील काही मतं ही डावखरेंच्या बाजूने असल्यामुळे ही लढत रंगतदार होणार अशी शक्यता होती। पण या सगळ्यांवर मात करत रवींद्र फाटकांनी तब्बल 602 मतं मिळवून विधान परिषदेच्या जागेवर महायुतीचा झेंडा रोवला। रवींद्र फाटकांना 602 तर राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंना 449 मतं पडली आहेत। सर्व पक्षाचे युतीचे सर्व नेते यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्यांना सर्वांना विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार ना, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। खरं तर ज्या डावखऱ्यांनी अनेक वर्ष ठाण्यामध्ये स्वतःचं एक प्रस्थ प्रस्थापित केलं होतं त्यांना आज पराभूत केलेलं आहे, काय प्रतिक्रिया? मला खरोखरच माझ्या महायुतीच्या सर्व नेत्याचं जे आशीर्वाद दिला त्याच्यामुळेच मी हे शक्य करू शकलो। निवडणुकीचा निकाल अधिकृतरित्या निवडणूक अधिकारी जाहीर करतील एवढंच मी सांगतो। या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघितलं? एवढी वर्ष तुम्ही राजकारणात आहात, ही निवडणूक तुमच्यासाठी कशी? ही निवडणूक माझ्यासाठी अटीतटीची झाली आणि मी विजयी उमेदवार श्री रवींद्र फाटक यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। राज्यातला 10वीचा निकाल जाहीर झाला। यंदा राज्याचा निकाल 89.56% लागला असून मुलींनीच बाजी मारल्याचं चित्र आहे। राज्यातल्या मुलींचा निकाल 91.41% तर मुलांचा निकाल 87.98% इतका लागला। कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच 96.56% इतका निकाल लागलाय। मंडळाच्या इतिहासात यंदाचा निकाल सगळ्यात लवकर लागलेला निकाल आहे। यंदा 15 जून रोजी विद्यार्थ्यांना शाळेत गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतर 18 जुलै रोजी 10वीची फेरपरीक्षा घेण्यात येईल। कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक असून 96.56% आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी 81.54% आहे। आणि यावर्षी गेल्या वर्षाप्रमाणे 10वीची पुनर्परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार आहे। 18 जुलै रोजी इयत्ता 10वीची परीक्षा सुरू होणार आहे। 10वीच्या परीक्षेत 98.6% गुण मिळवणाऱ्या राजवी अंबुलकरनं भविष्यात डॉक्टर होण्याचा निर्धार केलाय। नागपूरच्या सोमलवार शाळेची विद्यार्थिनी राजवीनं वर्षभर सातत्यानं अभ्यास करत कोणत्याही तणावाशिवाय तब्बल 98.6% गुण मिळवलेत। थोडा अभ्यास करा पण पूर्ण मन लावून अभ्यास करा, यशाचे असे मंत्र राजवीनं दिलेत। डॉक्टर बनून रुग्णसेवा करण्याचा मानस देखील तिनं व्यक्त केला। नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या अनिशा देवचके या विद्यार्थिनीनं 500 पैकी 490 म्हणजेच 98% एवढे गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं। अनिशानं संस्कृत आणि विज्ञान यांसारख्या कठीण विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले असून गणितामध्ये 99, समाजशास्त्रामध्ये 96 तर मराठीमध्ये 95 एवढे मार्क्स मिळवले। अनिशा ही परीक्षा काळात आजारी पडली होती, त्यामुळे 98% एवढे मार्क्स मिळतील असं तिला कधीही वाटलं नव्हतं। अनिशाच्या या यशाच्या प्राप्तीमुळे नातेवाईकांसोबतच समाजातील सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय। सांगली गावातल्या वांगी गावच्या न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी अजय साळुंखे यानं 10वीमध्ये सर्व विषयात 35 गुण मिळवले। गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातल्या इंद्रजितनं सर्व विषयात 35% गुण मिळवले होते, त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी इंद्रजितला सायकल भेट दिली होती। नीट परीक्षेतून सुटका झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। मनसेच्या प्रयत्नामुळे सरकारनं नीट परीक्षा रद्द केल्याची प्रतिक्रिया यावेळी पालकांनी बोलून दाखवली आणि राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी कृष्णकुंजवर हजेरी लावली। दरम्यान सर्वच विद्यार्थ्यांनी सीईटी अंतर्गत घेण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती देखील यावेळी राज ठाकरेंना केली। मनसेनं देखील या मुद्द्यावरून आता आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे। आम्ही जे फाईट केली, MSCT आणायला फाईट केली, नीटला डिफर 1 वर्षासाठी केली। परत आम्हाला हेच पाहिजे की जे प्रायव्हेट असोसिएट कॉलेजेस आहेत ते लास्ट इयरप्रमाणे आमचा MSCTमध्ये यायला पाहिजे, कारण की ह्याच्यात कोटा नसतो आणि ही सीट जी आहे ती MSCT जे महाराष्ट्राची सीट आहे। अगर हे नीट करून जाणार तर हे सीट सगळी बाहेरच्या मुलांना।
हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत काल रायगडावर 343वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। यावेळी राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार आवश्यक खर्च करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। रायगडावरच्या या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्री विनोद तावडे, कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राज्यातील शिवप्रेमींसह पानिपतमधील शिवप्रेमींनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली। यावेळी मुख्यमंत्री आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं। यावेळी राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। मुंबईतल्या माटुंगा परिसरात बेस्ट बसनं एका टॅक्सीला टक्कर मारली। यामध्ये टॅक्सी चालक गंभीर जखमी झाला। सॅन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं कळतंय। टॅक्सी ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्यानं हा अपघात झाल्याचं कळतंय। पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। काल मध्यरात्रीच्या सुमारास बीकेसी परिसरात भीषण अपघात झाला। भरधाव कारनं बाईकस्वाराला उडवला। या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झाला असून भाभा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। बाईकचा चक्काचूर झालाय तर कारचं देखील मोठ्या प्रमाणावर यामध्ये नुकसान झालंय। कार चालक किरकोळ जखमी झालाय तर एका चौकातून रस्ता क्रॉस करताना भरधाव वेगानं आलेल्या बाईकस्वारानं कारला धडक दिल्यानं हा अपघात घडला। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळ बांधण्यात आलेलं शौचालय शिवसैनिकांनी फोडून टाकलं। अंबाबाई मंदिरातल्या अभिषेकाचं आणि इतर पाणी माणिक कर्णिका कुंडात सोडलं जायचं। या पाण्यावर इथं एक बाग देखील तयार करण्यात आली होती, पण यानंतर देवस्थान समितीनं आणि महापालिकेनं दुमजली इमारत बांधून शौचालय बांधलं। ही वास्तू हेरिटेज असल्याचं कारण देत शिवसेनेनं या बांधकामाला विरोध केला होता। अखेर 100हून अधिक शिवसैनिकांनी हे शौचालय फोडलं। पोलिसांनी आमदार क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। अपघातांचा सापळा बनलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बायफेन रोप लावण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दररोज होणाऱ्या अपघातामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय। रविवारी झालेल्या अपघातात तब्बल 17 जणांना आपला जीव गमवावा लागला। त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणं धोक्याचं ठरतंय। त्यामुळे एक्सप्रेसवेवर बायफेन रोप बसवण्याची मागणी होतीये। कुपवाड्यात अतिरेक्यांशी लढताना धारातीर्थी पडलेल्या संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक आता लष्करात दाखल होण्याच्या वाटेवर आहेत। आपल्या पतीचं राहिलेलं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वाती यांनी लष्करातील अधिकाऱ्यांना सैन्यात जायची इच्छा व्यक्त केली होती। त्यामुळे आपल्यावर डोंगराएवढं दुःख असतानाही स्वाती यांनी आवश्यक त्या सर्व परीक्षा दिल्या आणि त्यात त्या यशस्वीपणे पासही झाल्यात। सध्या स्वाती यांची शारीरिक क्षमता चाचणी बाकी असून येत्या काही दिवसात लष्कराच्या वेशात आपल्या परिवाराच्या देशसेवेचा वसा त्या पुढे चालू ठेवताना दिसतील। मालेगावमध्ये 2006ला झालेल्या बॉम्बस्फोटातील 4 आरोपींचा जामीन अर्ज विशेष न्यायालयानं सोमवारी फेटाळून लावला। आरोपी लोकेश शर्मा, धनसिंग, मनोहर सिंग आणि राजेंद्र चौधरी यांनी जामिनासाठी अर्ज केला होता। या आरोपींविरोधात कोणताही सबळ पुरावा नाहीये। त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले तेव्हा त्यांना जामीन मंजूर करावा अशी मागणी बचाव पक्षानं केली होती। मात्र या आरोपींविरोधात सबळ पुरावे असून जामीन मंजूर झाल्यास ते पुराव्यांनिशी छेडछाड करू शकतात, तेव्हा त्यांना जामीन मंजूर करू नये असा दावा सरकारी पक्षानं केला होता। मात्र न्यायालयानं सरकारी पक्षाची मागणी मान्य करत आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला। महात्मा गांधी यांच्या हत्येची नव्यानं चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं सोमवारी फेटाळून लावली। न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे आणि न्यायमूर्ती एम.एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली। महात्मा गांधी हत्येच्या चौकशीसाठी आयोग नेमण्यात आला होता। त्या आयोगानं अहवाल दिलेला आहे। 60 वर्षांनंतर त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार या न्यायालयाला नाही, त्यामुळे ही याचिका आम्ही फेटाळून लावतोय। ही याचिका फेटाळण्याची सविस्तर कारणानंतर दिली जातील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं। सरकारी आणि महापालिका रुग्णालयातील अर्भकांच्या आयसीयूमधील खाटा वाढवण्यासाठी
नेमक्या काय उपाययोजना केल्यात याची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं सोमवारी राज्य शासन आणि महापालिकेला दिलेत। अर्भकांच्या आयसीयूमध्ये खाटा कमी असल्यानं बहुतांश वेळा आजारी असलेल्या अर्भकांना थर्माकोलच्या बॉक्समध्ये ठेवलं जातं। या आयसीयूची प्रतीक्षा यादी मोठी असते असं वृत्त एका इंग्रजी दैनिकानं प्रसिद्ध केलं होतं। त्याची दखल घेत न्यायालयानं हा मुद्दा सुओ मोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतला। पत्नीच्या निधनाच्या विरहातून कल्याणच्या आधारावळीत निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्यात। नारायण भानुशाली असं मृताचं नाव आहे। सुसाईड नोटमध्ये भानुशाली यांनी अंजली तुझी खूप आठवण येते मी येतो असा उल्लेख केला। 2 वर्षापूर्वी भानुशाली यांच्या पत्नीचं निधन झालं। त्यानंतर एकाकी पडलेल्या नारायण भानुशालींनी आत्महत्या केली। भानुशाली हे मनमिळावू स्वभावाचे कवी होते, तसंच त्यांना 14 भाषांचं ज्ञान होतं। मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर नारायण भानुशाली यांनीही आपलं जीवन संपवलं। काल स्वित्झर्लंडचा दौरा आटपून नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेणार आहेत। तसंच अमेरिकेचे थिंक टँक मानल्या जाणाऱ्यांशी देखील मोदी संवाद साधतील। भारतीय वेळेनुसार पहाटे 2च्या सुमारास मोदी वॉशिंग्टनला पोहोचलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज परदेश दौऱ्याचा 4था दिवस आहे।